सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात सम्यक घडामोडी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। या देशातील सर्वोत्तम सत्यशोधक तथागत गौतम बुद्ध, चार्वाक, बसवेश्वर, चक्रधर, संत कबीर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो। महाराष्ट्राचं आशा स्थान आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, जावा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं आहे। बाबासाहेबांनी आम्हाला भिंतीवर लिहायला सांगितलेलं होतं आणि बाबासाहेबांच्या नंतर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आता तो नारा आमच्या काळजामध्ये उतरवलेला आहे। ही लाखोंची गर्दी रेकॉर्ड वेग झालेली आहे। सत्ताधारी जमात होण्याचा निश्चय पिंपरी चिंचवड वासियांनी केलेला आहे, याची पोचपावती म्हणून हा लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे। तुमच्या सगळ्यांना माझा सॅल्यूट आहे, जय भीम आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आलेला आहे। त्या ओबीसींना विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। बंधू आणि भगिनींनो, ओबीसी बांधवांनो, तुम्हाला तुमचा शत्रू कळाला नाही तरी चालेल। तुम्हाला आजपर्यंत काँग्रेसनं फसवलं। बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या 340 कलमामध्ये ओबीसींच्या आरक्षणाची तरतूद केली म्हणून आज आम्हाला कोरभर भाकर मिळते, हे लक्षात ठेवा। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम ओबीसींच्या साठी अगोदर दिलं, एससी आणि एसटीला 341 342 केलं। परंतु काँग्रेसच्या मनामध्ये खोट होती, आलुतेदार बोलुतेदार सगळ्या शूद्र जातींच्या मनाबद्दल, जातींच्या बद्दल राग होता म्हणून 42 वर्ष आम्हाला आरक्षण मिळून द्यायचं नाही हे काँग्रेसनं काम केलं। आणि मंडल आयोगाला मंडल आयोग स्वीकारण्यासाठी व्हीपी सिंग पुढे आले आणि व्हीपी सिंगांना त्या ठिकाणी कन्व्हिन्स करण्यामध्ये जर कोण होतं तर ते होते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब। लक्षात घ्या, मंडल आयोग लागू केला गेला आणि ओबीसींना देशात आरक्षण मिळालं, त्याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केलेला आहे। अरे आम्हाला आमचे शत्रू कळले नाही तरी चालतील, पण मित्र कळले पाहिजेत। बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना आरक्षण का देत नाही म्हणून आपला राजीनामा दिला आणि आज ओबीसींचं आरक्षण काढून घेणारं सरकार केंद्रात बसले, राज्यात बसले आणि त्या ठिकाणी काही चाटुगिरी करणारे लोक त्यांची मंत्रीपद भूषवत आहेत। लाज वाटली पाहिजे। अशा लोकांना जय भीम म्हणण्याचा अधिकार सुद्धा ठेवता कामा नये। जय भीम म्हणण्यासाठी सुद्धा लायकी लागते, पात्रता लागते, या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे। संविधान बदलायला निघालेलं सरकार आजच्या दिनची खोटी भाषा करते। मित्रों, अच्छे दिन आए क्या नहीं आए? महंगाई कम हुई क्या नहीं हुई? गैस सिलेंडर कम हुआ क्या नहीं हुआ? दाल के दाम कम हुए क्या नहीं हुए? असलं हे बोगस सरकार या ठिकाणी बसलेलं आहे। संविधानाची चौकट मोडून काढण्याचं काम सुरू आहे आणि संविधानाने सांगितलं होतं की जे शूद्र होते त्यांना आरक्षण द्या, सामाजिक आणि शैक्षणिक मागासांना आरक्षण द्या। यांनी आर्थिक मागासांना 10% आरक्षणाची तरतूद केली आणि भारतीय संविधानाला बदलण्याचं एक मोठं पाऊल त्यांनी टाकलं। पण यांना सांगायचं आहे की तुम्ही संविधान बदलायचं पाऊल टाकलेलं असेल तर आम्ही सरकारच बदलून टाकण्याचं पाऊल टाकलेलं आहे आणि त्याचं नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर करतायत। ओबीसी साहेबांची साथ मिळालेली आहे, इम्तियाज भाई आमच्या बरोबर आहेत। हिंदू मुस्लिम एकता हा नारा नाही, या ठिकाणी शूद्र अतिशूद्र, एससी एसटी ओबीसी मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या प्रबगड जातीची लोक आता आमच्या बरोबर आलेले आहेत। तुमच्याकडे बघता तर नेते राहिलेले आहेत, हा सगळा जनता आता आमच्या बाळासाहेबांच्या बरोबर उभी राहिलेली आहे।
तुमची दंडेलशाही आता आम्ही मोडीत काढणार आहोत आणि 70 वर्षांचा हिसाब पैचा हिसाब आम्ही घेणार आहोत. त्या दिवशी काही मंत्र म्हणणारे भट लोक तिकडे गेले आणि त्यांनी सांगितलं आम्ही गरीब आहोत, आम्हाला आर्थिकदृष्ट्या आम्ही लय मागास झालोय, आम्हाला तुम्ही 5,000 रुपये महिन्याला पेन्शन द्या. मी त्यांना सांगतो मी एक कलाकार पण आहे म्हणून सांगतो, मी बुद्धाचा अनुयायी आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला आर्थिक मागास म्हणून तुम्हाला आरक्षण पाहिजे, आर्थिक मागास म्हणून तुम्हाला 5,000 रुपये महिन्याला पाहिजेत, तर एकच काम करा, तुम्ही जे टीव्ही वरून जे कुबेर लॉकेट विकताय ना ते कुबेर लॉकेट तुम्ही घ्या आणि आमच्याकडे पैसे मागायला येऊ नका. कुबेर लॉकेट घेता येत नसेल तर तुम्ही एक काम करा, घरामध्ये लक्ष्मी धन वर्षा यंत्र ठेवा. तुमचं लक्ष्मी धन यंत्र वर्षा काम करत नाही का? जर ते काम करत नाही तर मग बहुजन समाजाची कशाला फसवणूक करताय? बहुजन समाजानं आता जागा झालं पाहिजे आणि या चळवळीमध्ये पुढे आलं पाहिजे. या ठिकाणी मला एक सांगायचं, मी माळी जातीतून आलेलो आहे, तर मला सांगायची लाज वाटत नाही. आधी मी जात लपवत होतो, पण आता मला अभिमान वाटतो की मी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे. आम्ही म्हटलं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी काम केलेलं आहे, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव द्या. नाव देताना सुद्धा काय नाव दिलं? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. अरे लाज वाटते का? सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे करा. बरोबर आहे का? करायचंय ना हे? त्याचं जे बौद्ध चिन्ह आहे त्या बौद्ध चिन्हामध्ये तुम्ही शनिवारवाडा टाकलेला आहे. शनिवारवाड्यात आणि शिक्षणाचा काय संबंध नाही ना? बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री करा, ते बौद्ध चिन्ह बाळासाहेब आंबेडकर आपल्याला बदलून देतील, लक्षात ठेवा. आमची चळवळ ओबीसींना मला सांगायचं आहे, माळी समाजाला सांगायचं आहे, माळी समाज भुजबळांच्या बरोबर राष्ट्रवादी बरोबर गेला आणि राष्ट्रवादीनं भुजबळांना जेलमध्ये टाकलं. आता भुजबळ साहेब, आता तुम्हाला तुमचे खरे मित्र आणि शत्रू कळले असतील. ज्या दिवशी प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्टेटमेंट दिलं, भुजबळ जेलमध्ये होते, प्रकाश आंबेडकर साहेब म्हणले भुजबळांची सुटका केली गेली पाहिजे. 2 महिन्याच्या आत भुजबळ साहेब बाहेर आले. लक्षात घ्या, ह्याला म्हणतात शब्दांची धार आणि शब्दांची ताकद. संपूर्ण महाराष्ट्र आज बाळासाहेबांच्या बरोबर उभा राहतोय. माळ्यांनो, तुम्हाला मला विनंती करायची आहे, आपल्याला खऱ्या अर्थानं ज्योतिबांचा विचार पुढे घेऊन जाणारा, बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहूंचा विचार पुढे घेऊन जाणारा नेता लाभलेला आहे. प्रकाश आंबेडकर त्या नेत्याचं नाव आहे. या नेत्याच्या बरोबर माळी समाज उभा राहू द्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकूया. आपल्या वंचितांना न्याय देऊया. 60 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये एक माळी कुठेतरी निवडून जातो खासदार म्हणून, एकही धनगर निवडून जात नाही खासदार म्हणून. हे आता बदलायचं आहे. आता बदलण्याची वेळ आलेली आहे आणि तो बदल आम्ही घडवून दाखवू. सूर्याकडे पाठ फिरवून आम्ही शतकांचा प्रवास केला. सूर्याकडे पाठ फिरवून आम्ही शतकांचा प्रवास केला. सूर्यफुलाती देणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला. आता सूर्यफुलासारखं सूर्योन्मुख झालंच पाहिजे, सूर्योन्मुख झालंच पाहिजे. जय भीम, जय ज्योती, जय साऊ, जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा